जे कोलशेत, वाघबीळ आणि इतर जी गावं आहेत कासारवडवली, भाईंदरपाडा या पट्ट्यामध्ये खूप चांगले क्रिकेटपटू घडलेत खरं तर. आणि त्यांनाच कुठेतरी एकत्रित घेऊन आपण हा संघ बांधलेला आहे आणि म्हणूनच आता हा जो सामना आहे हे पण देखील तितकंच रंजक ठरेल. त्यातल्या त्यात आता आपण या अगोदर चिरुबा कोंडगाव या संघाला चांगला खेळ करताना पाहायला मिळाले पण ते जिंकू शकले नाही. पण आता शिळूमतावळ या संघाकडून भिवंडीकरांची अपेक्षा आहे की आता ती प्रतिष्ठा जोपासण्याची आवश्यकता आहे. नक्कीच या संघाकडून आता अपेक्षा असणार आहेत भिवंडीकरांना. सलमेजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय शेखर दलवी मॅन फ्रॉम खानिवली, तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचा डेव्हिड वॉर्नर म्हणून त्यांचा नेहमीच उल्लेख केला जातोय सुनील पाटील मॅन फ्रॉम काल्हेर. क्या बात आहे, काय जोडी आहे. म्हणजेच अशाच फलंदाजांची अपेक्षा असते. बघा जेव्हा जुनं क्रिकेट तुम्ही समालोचन करायचात म्हणजे सिद्दीक बाबी सर असेल, डॉक्टर मोनिशा गवळी सर असेल, तुम्ही असायचा तेव्हा हे सर्वच खेळाडू आपापल्या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळायचे आणि आता 40+ झाल्यानंतर त्यांना एकत्रित खेळण्याची संधी मिळाली आणि ती पर्वणी आता प्रेक्षकांना मिळणार आहे. शेखर आणि सुनील आपापल्या गावचे टॉपमोस्ट बॅटर म्हणून ओळखले जातात आणि तेच आता सुरुवात करतील या डावाची. अगदी बरोबर. आपण पाहतोय रॉक ऑफ पीटीसी यांचा सिद्दीक बाबे सर उल्लेख करतायत. शेखर दलवी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर पंकज गोलंदाजीला सुरुवात करतोय वाघवेल संघाकडून. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. दोन क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि इतर क्षेत्ररक्षक कधी डीप मध्ये खोलवर सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्रशी वीर असणं आपण पाहतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामनाकर फलंदाज शेखर दलवी. इथे मात्र चांगला चेंडू निघून जातो या एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. ज्याप्रमाणे सुनील नारायण आपण वेस्ट इंडिजचा गोलंदाज पाहतोय, ज्याप्रमाणे चेंडू लपून गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे या चित्र आपल्याला पाहायला मिळतं या गोलंदाज पंकज कडून. बघा खूप कमी गोलंदाज आहेत जे या शैलीने गोलंदाजी करतात. खरं तर अगदी ते पंचांच्या मागून येतात आणि त्यांना अचानकपणे उजवीकडे सरकतात, त्यानंतर बॉलची गिरवी लपवतात आणि शेवटच्या क्षणाला बॉल रिलीज करतात. खूप कमी फलंदाजांना ते ओळखता येते आणि त्यात हा ऑफ कटर होता, बाउन्स जास्त होता. तीच गोष्ट लक्षात घेतली पंचांनी आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर आव्हान त्या धावीने अकाउंट ओपन होतोय या शिलूमता वर्ल्ड संघाचं. दिशांना चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज पंकज याने. इथे मात्र अतिशय सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून जातोय या सीमा बार. शेखर दलवी याच्या बॅट मधून षटकार. नित्यानंद भगवान ठाकरे चषक वेज चॉईस मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम नारायण पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुलटा चेंडू समोर केलेल्या 20 मध्ये हवा तसा फायदा खरं तर उचलता आलेला नाही. सीमारेषा लगत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव ओव्हरथ्रोजलपणे पूर्ण केली जाते. चुका 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 सातत्याने तेच पाहायला मिळालं. उदय पाटील होते काऊ कॉर्नरला, बॉलवर पोहोचले, बॉल कव्हर केला, थ्रो केला, बॅकअप असूनही मात्र त्या संधीचा फायदा उचलता नाही आला. त्याचमुळे 2 धावा पूर्ण केल्या आणि आता कुठेतरी शिळूमतावळ संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. आतापर्यंत 9 धावा धावफलकावर आहेत. बिनबाद 9 धावा, चांगली स्टार्ट. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण 9 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. दरम्यान प्रदीप पाटील साहेब पप्पू शेट यांचं देखील आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. मोस्ट वेलकम प्रदीप पाटील साहेब, आपलं देखील स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक वेज चॉईस मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील नेहमीच 40+ मध्ये या संघ पॅक केला जातोय. जागृत मराठा राहणार संघाचे सर्व आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर दुहेरी अंकामध्ये पोहोचते 13 धावा.
डबल डिजिट आणि ते देखील किती वेगाने बघा ना. एक षटकार, एक डबल, एक चौकार, व्हाईट बॉल, सर्व काही पक्षात जाते शिळीमाता बळसंघाच्या आणि त्यातल्या त्या 3 चेंडूमध्ये 12 धावा. शेखर चांगली झंझावती सुरुवात मिळवून देतोय संघाला. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स इन करून बोलताना तर सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज शेखर दलेबी. इथे समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होती. धावपलीकडे 14 धावा. खांदे मजबूत आहेत पंकजचे आणि त्याचमुळे जास्त वेगाने धावण्याची गरज नाहीये. छोटासा रनअप आहे पण त्यानंतर काय रिस्ट मुवमेंट आणि शोल्डर यूज त्यांनी दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी आता पहिल्यांदा सुनील पाटील यांना स्ट्राईक मिळते. धावसंख्या जाते 14 वर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकाचं क्रिकेट आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक मेघालयहून वाघवील संघाकडून गोलंदाज पंकज यादवलतोय. तर प्रथमच या षटकामध्ये सामोरं जाईल फलंदाज सुनील पाटील. डावखुरा शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि परिणामस्वरूप थोडीशी फिल्डिंगमध्ये बदल देखील पाहायला मिळतोय. कव्हर रेझरमध्ये 30 सर्कलमध्ये आता क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. तर ऑन साईडचे क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे भेट केलेला आहे फलंदाजाला. टर्न चांगला आहे. खरं तर सर्वात महत्वाचा USP पंकज गोंधळेंचा हा आहे की ते वेगाने बॉलला टर्न देतात आणि त्याचमुळे बॉडी लँग्वेज चांगली आहे स्ट्रोक खेळण्याची. पण कनेक्शन होत नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. या षटकातला पहिला. खांद्याचा चांगला वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अराउंड लेग खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय इस्ट्रक्षकच्या मागे चेंडू जातोय आणि चेंडू निघून जातोय लॉंग शॉप रिझन मधून सीमा पार. नशिबाचा चौकार. नक्की देतील कोणाला कारण मेघादादा जवळचे मित्र आहेत आणि शिवळीमाता वळ हा आपला भिवंडीचा संघ आहे. दोघांना ते समर्थन देतील त्यात कुठलंच दुमत नाहीये. आपण आलात आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या निमित्ताने करतोय. गेल्या वर्षी त्यांचा देखील जागृत मराठा राहणार संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला होता. व्यासपीठावर सन्माननीय नारायण पाटील वेहेळे आणि सन्माननीय शुभम पाटील वळ हे देखील उपस्थित राहिलेले आहेत. या स्पर्धेनिमित्त सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे आणि सन्माननीय महेशजी ठाकरे यांच्या वतीने पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. तसेच सन्माननीय दीपजी पाटील हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत जे वेहेळेवरून या स्पर्धेचा थेट आनंद घेण्यासाठी या स्पर्धेला आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नवीन गोलंदाज आपण पाहतो नंदू पाटील. फिटनेस जर नंदू यांचा पाहिला तर त्यांनी खूप काम केलंय. वय वर्ष 44 पण त्यानंतर तो जो फिटनेस आहे तो 20 ते 25 वर्षात त्या तरुणाचा दिसते कारण डेडिकेटेड राहिलेत आणि क्रिकेट जेव्हा समोर येते ते सर्व काम धंदे विसरतात आणि क्रिकेटसाठी वेळ देतात. आणि आता दुसऱ्या षटकासाठी नंदू पाटील आपल्या संघाला आधार देण्यासाठी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन बॉल एक्स्ट्रा कव्हरला बघा वेगाने बॉलवर पोहोचले एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली शेखर दळवीने. एका धावेची वाढ. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 19 आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना शिलमात वर्ल्ड संघ सुनील पाटीलला अंडर एस्टिमेट करून चालला नाही. जसं नाव मिळालं तसा खेळ सुद्धा सुनील पाटील यांचा नेहमीच सातत्याने काल्हेर संघासाठी आपण पाहिलेला आहे. आणि आता त्याच खेळाची आठवण करून देणारे स्ट्रोक्स येणं आवश्यक आहेत. आतापर्यंत त्यांच्या वतीनं 2 चेंडूंमध्ये 4 धावांचं योगदान मिळालं. शेखर यांच्या वतीनं 5 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान मिळालं. पहिलं षटक महागडं ठरलं पंकज गोंधळेचं पण त्यामागोमाग नंदू पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. ठाण्यातील सर्व धुरंधर एकत्र करून मेघा गोंधळे याने हा संघ बनवलेला आहे आणि म्हणूनच हे क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणते. ही एक महत्त्वाची बाब क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना शिकवलेली आहे. नंदू पाटील दुसरा षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. आफ्टर बायच्या बाहेरचा बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक मनोज पाटील होणार नाहीये चूक. ट्रॅप मध्ये अडकवला सुनील पाटीलला. धक्का बसतोय पहिला. शिळूमाता वळ.
दोन झेल पकडला जातोय. पहिला विकेट सुनील पाटील बादून पॅलमध्ये परतताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सुरेश पारधी. म्हणजे आता एक एक नावं तुम्ही जी ऐकणार आहात त्यांच्या नावावर कित्येक विक्रम आहेत. गणेश ठाणेकर 505 पारितोषिक करण नाईक यांच्याकडून मनोज पाटील याला आलेलं आहे. राहणालचे या करण नाईक यांच्याकडून मनोज पाटील साठी 505 पारितोषिक आमच्या संभाषण कक्षामध्ये जमा आहे. या ठिकाणी राजन पाटील खेळण्यासाठी जेव्हा येतील एक शुभेच्छा आलेल्या आहेत सन्माननीय सचिनजी पावसकर आणि सन्माननीय गणेशजी ठाणेकर यांच्या वतीने राजन पाटील गणेशजी खाणेकर यांच्याकडून आणि सचिनजी पावसकर यांच्या वतीनं ठाण्यावरून ते पाहतायत हा खेळ आणि राजन पाटीलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर या ठिकाणी आता पुन्हा एकदा वळूया सामन्याच्या दिशेनं. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय मेगा स्पोर्ट्स वाघबीळ ठाणे या संघासाठी. 19 गडी बाद धावकर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. एक धाव खर्च करून एक विकेट नंदू पाटीलच्या खात्यामध्ये. शेखर दळवी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. धावसंख्या झालेली आहे 20 झालेली आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. धीम्या गतीचा बॉल बॅटची टॉप एज मेघनाथ गोंधळे. झेल कंप्लीट. क्या बात आहे. मी आलोय मैदान जिंकण्यासाठी आणि मैदान जिंकून जाईल. उत्कृष्ट झेल मेघनाथ गोंधळे यांनी टिपला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली गोलंदाजी नंदूची. क्या बात आहे. अतिशय उत्कृष्ट झेल. कुठल्या प्रकारचा गोंधली कडून पाहायला मिळालेला नाही. गोंधळलेल्या स्थितीमध्ये अजिबातच मेघनाथ गोंधळे पाहायला मिळाले नाही आणि परिणामस्वरूप दुसरा फलंदाज झेलबाज रूपाने बाद होऊन बॉलमध्ये परतताना. प्रदीप पाटील पप्पू शेठ यांच्याकडून मेघनाथ गोंधळे यांच्या झेलसाठी एक बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच 500 रुपयाचं बक्षीस. आणि या अगोदर 500 रुपयाचं पारितोषिक मनोज पाटील यांच्यासाठी राहणालचे करण नाईक यांच्याकडून देखील आलेले आहे. क्या बात आहे. एव्हाना आपण या सर्व पाहुण्यांना तरुणांना प्रोत्साहित करताना पाहतो. आता तरुण या सर्व लेजेंड्सला प्रोत्साहित करण्याचं काम करते. खेळ तुम्हाला विशेष बनवतो आणि तोच विशेष खेळ मेघनाथ गोंधळे यांचा एका रुपयाला मिळाला. आणि मनोज पाटीलला सुद्धा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत प्रमोद म्हात्रे ज्यांचं घरचं मैदान. क्या बात आहे. घरचे मैदान होम ग्राउंडवर प्रमोद म्हात्रे ज्यांच्याकडे दांडगा अनुभव. या संघाची स्थिती नाजूक आहे मनीष पाटील सर आणि या स्थितीमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. वर चढ तर होईलच पण आपण वर कसं जाऊ तो प्रयत्न करायचा. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉल पोचतो एक्स्ट्रा कव्हरला. नंदू स्वतः बॉलवर पोहोचतील. ह्या षटकावर चांगलंच काम नंदू पाटील यांचं मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघासाठी झालेलं आहे. आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात फक्त 3 धावा. धावसंख्या पोहोचते 22. 21 धावा 2 गडी बाद. 21 धावा धावपलकर पाहायला मिळतात. प्रमोद म्हात्रे यांनी एका धावेने आपलं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. सुरेश पारधी आणि प्रमोद म्हात्रे ही जोडी आता मात्र मैदानावर पाहायला मिळते कारण दोन्ही सलमीचे फलंदाज बादून तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. शेखर दलवी आणि सुनील पाटील. अजूनही सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. डावकुरे फलंदाज. बॅट स्विंग होती. बॉलला टर्न मिळालाय. बॉल विकेट किपरच्या हातात विसावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक शेळूमाता संघाच्या बाजूने झुकलं होतं आणि हे दुसरं षटक मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघाच्या बाजूने झुकलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 गडी बाद 21. शेळूमाता वळ भिवंडी. अतिशय उत्कृष्ट षटक आपल्याला पाहायला मिळतात. टर्निंग पॉईंट षटक म्हणता येईल नंदू पाटील याचा कारण या षटकामध्ये त्यांनी इनमिन 3 धाव खर्च केलेले आहेत आणि 2 महत्वाचे विकेट तंबूच्या आश्रयाला पाठवलेले आहेत. आणि माझ्या घरच्या सर्वात जवळ राहणारा खेळाडू म्हणजे इकडे जे कोणी आहेत उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. नवघर भाईंदर ठाणे. बॉलिंग ट्रॅकर उदय पाटील येतात. हा हंगाम उदयने अक्षरशः गाजवलाय. घोडबंदर धमाका या स्पर्धेमध्ये ज्याचे आयोजक नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर मालिकावीरचा पुरस्कार उदय पाटील यांना मिळाला होता आणि म्हणूनच उदयचं संघात असणं म्हणजे संघाचा आत्मविश्वास दुप्पट होणं आणि म्हणूनच 3ऱ्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी मिळाली उदय पाटीलला. उदय पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांसाठी आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले गेलेले आहेत. एक रणनीती आपल्याला पाहायला मिळते मेघालय वाघबीळ संघाची. उदय पाटील मनीष पाटील सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मालिकावीर पारितोषिक देखील त्यांनी पटकावलेलं आहे. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वलतोय. पंचांच्या हात समांतर धाव मिळते वाईट चिरमाने अवांतर.
जास्त स्टर्न या ठिकाणी मिळालेला आहे. कॉन्क्रीट विकेट आहे आणि सुकलेली विकेट आहे, त्याचमुळे ते फ्रिक्शन जास्त होते आणि बॉलला जास्त टर्न मिळतोय आणि त्याचमुळे त्या वळणावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवांतराच्या स्वरूपातली एक धाव मिळते. शिळोमाता वळला, धावसंख्या पोहोचते 22 वर. डबल टू, 2 विकेट, 2चा आकडा. नेल्सन धावसंख्या धावपलकर पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा आणि 2 विकेट देखील बाद झालेले आहेत. उदय पाटील राईट मोर द स्टंप. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि पंचांना खूप बिझी ठेवलेलं आहे. जेपी जबरदस्त पॅनेलचे पंच आपण पाहतोय. जय पवार सर, महेंद्र सर हा महेंद्र सर आहेत, त्यांना बिझी ठेवलं गेलेलं आहे. अजिम सर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. इथे मात्र वाईटचे हॅट्रिक, अरे दुर्दैवी हॅट्रिक. हे हॅट्रिक कोणाचे नावे आहे नक्कीच कोणाला आवडणार नाही. लिहून ठेवा. सर्व तिकडे आपण या ठिकाणी मेन्शन करतोय. षटकाराची तिकडे मेन्शन करतोय, चौकाराची तिकडे मेन्शन करतोय. आता बॅक टू बॅक 3 व्हाईट बॉल्स उदयची आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या जाते 2 गडी बाद 24 वर. धावसंख्या 24, 3 अवांतर धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. उदय वापसी करेल का पाहावे लागेल, कारण थोडीशी दिशान गोलंदाजी सध्या पाहायला मिळत आहे. खरं तर चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न होतोय आणि परिणाम स्वरूप पंचांचा तिसऱ्यांदा वाईटचा इशारा आलेला आहे. बुरत्याला काडीचा आधार. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, मात्र धाडस केलं गेलेलं नाही. फक्त एका धावेवर समाधानी. तर एक रिव्ह्यू जो आपण प्रत्येक संघात दिलेला आहे बीमरसाठी, तो आता बॅटर्सने चूज केलेला आहे. आपण आता येणार आहोत कंट्रोल रूममध्ये tenniscricket.in आणि वेगवेगळे अँगल्स आहेत आणि प्रत्येक कॅमेरामॅन हा स्किल्ड आहे आणि आता लगेचच तुम्हाला तो निर्णय ऐकायला मिळेल. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 24 धावा. प्रमोद आणि सुरेश पाटील सुरेश पारधी, माफ करा, सुरेश पारधी, सुनील पाटील बाद झाले. सुरेश पारधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर जसा आपण उल्लेख करतो सुभाष सर, अजूनही खूप काही घडणार आहे. फलंदाजीची जर आपण लाईनअप पाहिली तर जवळपास 11 बॅटर्स आहेत भिवंडी संघामध्ये. हा नो बॉल आहे, रिव्ह्यू सक्सेसफुल. तर हा नो बॉल आहे आणि आता पहिला बीमर या डावातला आपण पाहतोय. उदय अजूनही स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये करतोय, पण म्हणतात जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज देते तीच तुम्हाला चेंज करते आणि तोच चॅलेंज स्वीकारावा लागेल उदय पाटीलला. धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ती 26. तिसरं षटक मार्गस्थ उदय पाटील वाघवेल संघाकडून तिसरं षटकात आलतोय. कुठल्या प्रकारचा चेंडू आतापर्यंत हाताला गेला नाही आणि पुढील चेंडू फिट. उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू असणार आहे फिट आणि फिटवर सुरेश पारधी याच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळेल का? कैसे भी खेलो किधर भी खेलो, सिर्फ रन आउट नाही होणार आहे. पाहूया, एक मुक्त फटका खेळण्याची संधी सुरेश पारधी याच्याकडे. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा वाढचा इशारा. अव्वांतर वाढ चिरूपाने अगदी लांब लचक षटक. बजरंग बलीच्या शेपटाप्रमाणे लांबच जाणारं षटक आपण पाहतोय. सुरुवात कधी होईल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये या षटकाची. इथे मात्र सुरुवात झालेली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पूर्ण मध्ये बीट इष्टेक्षक फलंदाज झाला होता. बीट केलं होतं फलंदाजाला. 1 धाव पूर्ण गदात फलंदाज. बोल्ड झालेत, पण फ्री हिट असल्यामुळे मात्र ते जीवनदान मिळालेलं आहे. जसं विराट कोहलीच्या बाबतीत घडलं होतं. बॉल स्टंपवर कनेक्ट होऊन थर्डमॅनला गेला होता, 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. तसंच आता घडलेलं आहे. बॉल स्टंपवर कनेक्ट झालाय, पण मात्र 1 धाव ती पूर्ण केलेली आहे पळून. 1 चेंडू आता झालेला आहे. धावफलकावर आपण पाहतोय आणि धावसंख्या 28, 2 गडी बाद. 28 धावा, 2 फलंदाज बाद झालेले. तिसरं षटक मार्गस्थ आहे उदय पाटील. तिसरं षटकात आलतोय. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधताना एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचं वाढच्या इशारा 1+1 अशावर 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावपलकर 30 वर पोहोचते. उदय आजचा दिवस विसरणार नाही, कारण असा स्टॅट्स त्याचा त्यांनी सुद्धा कधीच पाहिला नसेल जो आज त्याच्या नावावर जातोय. म्हणून तो आजचा दिवस विसरणार नाही. आपण पुनरागमन करण्याची धमक उदय पाटीलकडे आहे, हे देखील विसरून चालणार नाही. खूप अवांतर धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेले आहेत. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामीच्या नावे दुर्दैवी विक्रम आहे, ज्याने बांगलादेश विरुद्ध तब्बल 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. आणि फर्स्ट क्लास प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम मुंबईचा गोलंदाज अभिषेक नायरच्या नावे आहे. त्याने देखील मनीष पाटीलचं 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं.
चला हे संपेल षटक अशीच आपण अपेक्षा ठेवूया, पण तुर्तास चांगलीच जमेची बाजू शेळूमाता बळ संघासाठी ठरते की त्यांना मोफतच्या धावा मिळत आहेत कुठलीच मेहनत न घेता. बिना पायल बजे घुंगरू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चांगला चेंडू आणि या चेंडूंसाठी खरं तर उदय पाटीलला याला ओळखलं जात आहे. प्रत्येक वेळी प्लॅन ए वर्कआउट होणार नाही तर तुम्हाला प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी वर जावं लागतं आणि तोच योजना बदल आता उदयचा पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबले 30 वर. उदय पाटील सामनागर फलंदाज सुरेश पारधी. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. पाहायला मिळाले टायमिंग जुळवताना आणि तो षटकार लॉंग लेगला त्यांनी एक्झिक्यूट केला आणि धावसंख्या आता पोहोचलेली आहे एक सन्मानजनक स्थितीमध्ये शेळूमाता बळ भिवंडीसाठी 2 गडी बाद 36 धावा 36 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उदय पाटील तिसरं षटक आदळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा बार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. तीच खेळपट्टी आहे ज्या ठिकाणी नंदूने षटक हाताळलं, तीच खेळपट्टी आहे आता उदय पाटील षटक हातात आहेत. त्यामुळे बदललं काहीच नाही आहे, तर कधी कधी आपल्याला बदलावं लागते आणि आता उदयचं हे षटक खूप चांगलंच राहिलं आहे शेळूमाता बळसाठी. त्यात सुरुवात अवांतर धावेंनं आणि आता विथ बॅट स्किल पाहायला मिळते सुरेश पारधीची. 2 लगातार षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार सुरेश पारधीच्या बॅटमधून. यावेळी माझ्या कार्पेचे सारे चेंडू टोलवले गेलेले आहे. मिडविक रिझल्टमध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग विकेट. ओव्हर थ्रो झालेली आहे आणि आणखीन धावा मिळतील ओव्हर थ्रोच्या रूपाने. तिसरी धाव पूर्ण, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चौथी धाव देखील पूर्ण. चेंडू शोधताना शतरक्षक मात्र इथे 4 धावा शोधून काढलेल्या आहेत. भाग मिल्का भाग. ओव्हर थ्रोच्या धावा आहे त्याच्यामुळे अजून त्या धावा आपण बघतोय 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. खूप कमी वेळा असं पाहायला मिळते. व्यंकटजी मुदलियार आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. तर या ठिकाणी 46 धावा 2 गडी बाद. हे षटक संपेल कधी ते स्कोरशीटवर आता ते जागा शोधतायत गौरवजी सावंत की बाकी कुठे प्लेस करायचा आहे तो रखाना, पण अजून 1 बॉल बाकी आहे या षटकातला. उदय पाटील यांनी आतापर्यंत आमचे स्कोरर सांगतात की 11 चेंडू हाताळलेले आहेत. विकी पाटील सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांना देखील खूपच बिजी ठेवलेलं आहे. आता मात्र दुसऱ्या लाईनचा ते वापर करतायत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याकडे यानंतर अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे प्लीज स्पीड अप. धावसंख्या 46 झाले. 2 गडी बाद 46 धावा धावफलकावर झलकले गेले आहेत. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. सुरेश पारधी ऑन फायर. एकूण 30 धावांचं षटक हे तिसरं होतं. 3 षटकांचा खेळ संपला. शेळूमाता बळ भिवंडी संघ पोहोचलेला आहे 2 गडी बाद 52 धावा आणि एक सुस्थिती दुसऱ्या षटकामध्ये जी वचक गोलंदाज नंदू पाटील यांची पाहायला मिळाली, पण त्यानंतर ती वचक अजून मजबूत करण्याऐवजी सुरुवात स्वेर झाली तिसऱ्या षटकाची. त्यानंतर मधल्या काळामध्ये 2 षटकार आले आणि शेवट षटकाराने केला. त्यामुळे दबावाचा फायदा सुरेश पारधीने अचूक उचलला आणि त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे स्क्वेअर लेग मिड विकेट झोनमध्ये त्यांनी ते 3 स्ट्रोक एक्झिक्यूट केले आणि आता आपली जी फलंदाजी अजूनही त्याच ताकदीची आहे त्याचं प्रमाण त्यांनी आता दिले. दुसरं षटक मनीष पाटील सर नंदू पाटील यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त इनमेन 3 धावा दिलेल्या आहेत आणि पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर मारता क्या न करता नंदू पाटीलच पाहायला मिळत आहेत.
चांगला खेळ झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. सातत्याने मी तोच उल्लेख करतो. कॅप्टन्सी खूप महत्वाची असते. केतन यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं. धावसंख्या 52 झाले. 52 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. चौथ्या षटकासाठी येत आहेत नंदू पाटील पुन्हा एकदा तेच गमवलेलं कमवण्यासाठी. आणि ऑन साईड आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत कावकोनला पोचतील बॉलवर. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. प्रमोद म्हात्रे खेळपट्टीवर वेगानं धावतात आणि तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. 2ची वाढ. धावसंख्या 54. 54 धावा धावपैकी पाहायला मिळतात. चौथं षटक हाताळतो गोलंदाज नंदू पाटील आपल्या स्पेलमधील. खरं तर हे त्याचं दुसरं षटक आहे. दुसरं षटक संघाकडून हाताळताना त्याने 2 विकेट प्राप्त केल्या. त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. षटकारांच्या तिकडीसाठी भूषणजी म्हात्रे यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस लावलं जाते. प्रमोद म्हात्रे यांच्यासाठी ते बक्षीस असेल. षटकारांच्या तिकडीसाठी भूषण म्हात्रे यांच्याकडून 3,000 रुपयांचं बक्षीस प्रमोद म्हात्रे यांच्यासाठी. आणि प्रमोद मात्र पाहूया आपल्या घरच्या मैदानावर हे हॅट्रिक पूर्ण करेल का. भूषण म्हात्रे यांनी ठेवलेलं बक्षीस पटकावेल का. समोर नंदू पाटीलचं आव्हान आणि आता प्रमोद म्हात्रे ते आव्हान कसं स्वीकारतायत. वेगवान बॉल पण तितकाच वेगवान फटका. उदय पाटील आत्मविश्वास परत आणतील. मागच्या षटकात गोलंदाजी करताना मला माझ्या संघासाठी योगदान देता आलं नाहीये पण मी क्षेत्ररक्षण करताना नक्कीच आपल्या संघाची साथ देईल. साथ दिले. झेल टिपला फलंदाज बाद. प्रमोद म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज 54 धावसंख्येवर बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर सोमनाथ मॅन फ्रॉम जुना अंदुरकी आता मात्र शाकीर एंडला पाहायला मिळतोय. 54 रन्स ऑन बोर्ड. या षटकात फक्त मिळाल्या आहेत 2 धावा. सरकले थोडेसे खेळपट्टीवर स्ट्रोक एक्झिक्यूट करताना आणि नंदू पाटील यांनी बघा ना मागच्या षटकाचा दबाव पूर्णपणे रिलीज करण्याचं काम केलेलं आहे. सर्व क्षेत्ररक्षक कुठेतरी त्रासात होते. त्या त्रासाला दूर करण्याचं काम नंदू पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रशंसा सुद्धा मिळेल पण टीका सुद्धा होईल. नक्कीच नंदू पाटीलचं कौतुक जेवढं करावे तेवढं थोडं आहे. उदय पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक हिम्मत बागुल यांच्याकडून आलेलं आहे. धुलेकर हिम्मत बागुल धुलेकर यांच्याकडून उदय पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उदय पाटीलचा फॅन बेस प्रचंड मोठा आहे. जरी गोलंदाजी करताना त्यांना योगदान देता आलं नाहीये पण त्यांना अक्षरशः त्यांच्या चाहत्यांनी गराडा घातलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तिथे सर्व समर्थक तुम्ही स्क्रीनवर आहात. तुमचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 54. हो यावेळेस ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ज्ञान त्या ठिकाणी आहेत. बॉलवर पोहोचले. बॅटिंग एंडला थ्रो चुकला होता पंकज पण वेळी स्वतःला सावरलं. मिळतात या धावा 2ची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 56 वर. 56 रन्स ऑन बोर्ड. अब तक 56 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 2 धावेने सोमनाथने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. मिळेल ते योगदान देता आलं पाहिजे आणि त्याचमुळे डॉट बॉलचं प्रेशर रिलीज करण्यासाठी ते खूप आवश्यक असतं. सिंगल डबल. नंदू पाटील अराउंड विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न. बॉल मिड ऑनला येतोय. नंदूचा वेग बघा. बॉलवर पोहोचले सुद्धा पण 2 धावा काय रोखू शकत नाहीये कारण तितकाच चांगला वेग सुरेश पारदे आणि सोमनाथ यांचा आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेळूमाता भिवंडी संघ पोहोचते 3 गडी बाद 58 धावा. 58 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स.
सूर्यप्रकाशात आपण सामने खेळवणार आहोत. खरं तर ऊन नाहीच आहे, नाहीसं झालंय. पण जितका प्रकाश आहे सांभाळून घ्या, निभावून घ्या. क्रिकेट काही थांबणार नाहीये. मागच्या 2-3 वर्षांपासून रबर बॉल फॉर्मॅट मोठ्या प्रमाणात खेळला जातोय. त्यातल्या त्यात 40+ सुद्धा आता आपलं शरीर सांभाळून प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळण्याची तयारी दर्शवत आहेत. आज 8 तालुकास्तरीय 40+चे संघ आपण पाहिलेले आहेत. आणि जयसर ती पंक्च्युअलिटी 40+ क्रिकेटरची पाहायला मिळाले. 8 संघ दिलेल्या वेळेत हजर राहिले आणि त्यांनी त्यांची एंट्री सुद्धा व्यवस्थित पूर्ण केलेली आहे. तर हेच आहे प्रतिष्ठेचं क्रिकेट, नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट, 40+ क्रिकेट. 4 षटकांची समाधी, धावसंख्या 58, व्यापीठावर विख्यात पंच जय पवार आणि गोलंदाजी मार्कवर मनोज पवार. मनोज पवार शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. सामोरे जाईल फलंदाज सुरेश पारधी. 8 चेंडूमध्ये 23 या धावसंख्येवर तो सध्या फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ पाटील 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला जातोय, कारण उजव्या आणि डावखुरी शैलीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय सुरेश पारधी. मनोज पवार थोडा स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये महेंद्र भवर सर, तर स्क्वेअरलेगचे पंच अजिम अमदुल्ले सर आपल्याला पाहायला मिळतात. जेपी पॅनलचे हे पंच आपण पाहतोय. इथे मात्र दिशा भरकटलाय, पंचांचा इशारा नो बॉलचा. जवळजवळ आपण पाहतोय मनोज पवार यांनी प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी नंबर 4 वर पकडण्याचा प्रयत्न केला होता. नाही चालणार ना. आणि ते अजिबातच चालणार नाही. नो बॉल आहे आणि आता फ्री हिटची संधी आहे. धावसंख्या 3 गडी बाद 59, 59 फ्री हिट सुरेश पारधीसाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. फ्री हिटवर जास्त काही मोकळी फलंदाज सुरेश पारधीला मिळाले नाही. 10 चेंडूवर 23 धावांवर ते खेळत आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. नॉस्ट्रिकीला योगेश आहे, मॅन फ्रॉम सुरई. तर स्ट्रायकर एंडला आपल्याला सुरेश पारधी पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू आणि या चेंडू निघून जाते सीमा पार. मिसफील्ड 1-2 का 4 चौकार. पाहायला मिळाले. थोडे सरकले होते पण त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद राहिलेला आहे. सुरेश पारधी याच्या फटक्यामध्ये पॉवर पाहायला मिळालेला आणि पॉवर स्पोर्टचे सर्व योगेश पाटील मॅन फ्रॉम सुरई नॉर्थ किंग्सला आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 59, 59 सॉरी 63 धावा, 63 63 धावा. 60 धावा देखील क्रॉस केल्या गेलेल्या आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र प्लेयर मिस जागेवर खेळण्याचा प्रयत्न, क्रीज बॉक्स मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा कुठल्या प्रकारे वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. ज्या मोबाईल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर जरूर आहे, मात्र इथे अजिबातच फुटवर पाहायला मिळालं नाही. धावसंख्या स्थिर 63 वर 3. शेवटचं षटक प्रगतीपथावर. इथं माझ्या समोर खेळलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 69. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. भीमटोला, वज्र टोला आणि चेंडू सीमाशेवर गेला.
उंची तेवढंच जास्त अंतर, चेंडू होतोय सीमाच्या बाहेर, छुम अंतर. आली होती या षटकाची आणि पूर्णपणे त्याचा फायदा शिळमाता वळ भिवंडीचे फलंदाज सुरेश पारधी उचलतात. 39 वर ते पोहोचलेत आणि सांघिक धावसंख्या दिल्या 3 गडी बाद 76. एका चेंडूचा खेळ बाकी या डावातला. सुरेश पारधी जणू काही जांभूळपाडा इथूनच सेट होऊन आलेले आहेत आणि सुरेश पारधी याला सध्या चेंडू फुटबॉल दिसतोय. ज्याप्रमाणे सुरेश पारधी फलंदाजी करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्लॅन मिस. वापसी करताना या चेंडूवर मनोज पवार इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय, ही धाव आहे का नाही आमच्यापर्यंत कळवायचं आहे. पंच महेंद्र भोवर सर, शेवटच्या चेंडूवर धावून नाही. येस, तर इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये शिलमाता वल भिवंडी संघाने धावपलीकडे धावा जोडल्या. त्या निर्धारित 5 षटकामध्ये 76 आणि 77 77 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे मेघा 11 वाघविल या संघासमोर. या आव्हानाचा पाठलाग मेघा 11 वाघविल संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल, सेकंड इनिंग की कहानी सुनते मनीष पाटिल सर और सिद्दीक बाबे सर की जुबानी. ग्रामपंचायत तसेच श्रीकृष्ण ग्राफिक्सचे मैजी ठाकरे. तर या ठिकाणी नेहमीच सहकार्याची भावना ज्यांची राहिलेली आहे, 2009 पासून आस्थागायत ज्यांनी प्रत्येक आयोजकांना सढळ मदत केलेली आहे, सन्माननीय श्री दयानंद मोतीराम सोरगे साहेब, जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण काँग्रेस यांचा विशेष आभार आम्ही आयोजकांच्या वतीने व्यक्त करतोय. तसेच रानोळी गावासाठी नेहमीच समाजसेवेचा वारसा ज्यांनी जोपासलेला आहे आणि नेहमीच ज्यांच्या वतीनं सढळ असे मदत मिळते, तसे सन्माननीय श्रीयुत विनोदजी वसंत ठाकरे साहेब, अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा ठाणे ग्रामीण, तसेच सन्माननीय श्रीयुत सचिनजी वसंत ठाकरे साहेब, सरपंच रानोळी पिंपळकर ग्रामपंचायत यांचा देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्माननीय श्रीयुत बाळाराम दिनकर घोडे, सरपंच देवरुंग बागबाव ग्रामपंचायत, या मान्यवरांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करतोय, ज्यांनी नेहमीच जेव्हा जेव्हा आपण या पर्वाची घोषणा करतो की स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक आपण ठेवणार आहोत, अशा वेळेला जास्त वेळ न घेता लगेचच ती मदत जाहीर करतात आणि ते मार्गदर्शन आशीर्वाद त्यांचे नेहमीच आयोजकांना लाभलेले आहेत. त्यानंतर आम्ही आभार व्यक्त करतो सन्माननीय रोशनजी हरिदास पाटील, उद्योगपती वळ भिवंडी, ज्यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी सौजन्य मिळालेले आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ट्रॉफीज जे आहेत ते सन्माननीय रोशनजी हरिदास पाटील यांच्या वतीनं स्पॉन्सर झाले. तसेच त्यांच्या वतीनं स्वर्गीय हरिदास शेठ पाटील समालोचन कक्ष सुद्धा आम्हाला स्पॉन्सर झालेले, तसेच आर्थिक सहकार्य सुद्धा रोशनदादा पाटील यांच्याकडून मिळालेले आहेत. सन्माननीय श्री जगन्नाथजी म्हात्रे, शाखाध्यक्ष भाजपा रांदोळी, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. माननीय श्रीयुत शिवनाथजी बाळाराम ठाकरे, माजी सरपंच ठाकूरपाडा सरवली ग्रामपंचायत, आर्थिक सहकार्य. सन्माननीय श्रीयुत विजेंद्र काशीनाथ ठाकरे, उद्योगपती ठाकूरपाडा, यांच्या वतीने मालिकावीरच्या ट्रॉफीज, तसेच उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी आणि उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. सन्माननीय श्रीयुत प्रेमनाथजी सीताराम पाटील, उद्योगपती रांदोळी, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. सन्माननीय डॉक्टर दिनेशजी गुलाम भोईर यांच्या वतीने चेंडूंची व्यवस्था. सन्माननीय श्री उत्तमजी पाटील, पोलीस पाटील मुठवळ, यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. सन्माननीय निलेशजी चौधरी, सन्माननीय विकीजी चौधरी, एवन जोडी सरवली, यांच्या वतीने मालिकावरीसाठी जी LED आहे ते मला पुरस्कृत झालेली आहे. सन्माननीय श्रीयुत किरणजी विनोद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रांदोळी, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य तसेच वायफायची व्यवस्था. सन्माननीय श्रीयुत समीरजी भोईर, सरवलीपाडा, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. सन्माननीय श्री जयंतजी चौधरी, माजी सरपंच सरवली ग्रामपंचायत, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. सन्माननीय सुजितजी मौर्या, मॅन ऑफ द मॅचच्या सर्व गिफ्ट हॅम्पर्स आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. सन्माननीय श्री दयानंदजी हुकमाली, प्रोप्रायटर आर्या मंडप डेकोरेटर्स, यांच्या वतीने मंडप व्यवस्था. सन्माननीय समीर भाऊ भोईर, सरवलीपाडा रांजोळी गावचे जावई, यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था देखील चांगल्याच पद्धतीने सांभाळली गेलेली आहे. सन्माननीय संजयजी ठाकरे, ठाकूरपाडा, यांच्या वतीनं 5 दिवस लगातार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बिस्लेरी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं आणि पाहुणे मंडळींचं आम्ही आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. चला, सेकंड इनिंग स्टार्ट होते. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे मेगा 11 वाघवेल ठाणे या संघाला.
चला क्षेत्ररक्षण लगेच शेळूमाता वळ भिवंडी आपण सेट करून घ्यायचंय. आपण लगेचच लाईव्ह ॲक्शन मध्ये येतोय. सिद्दीक भाबी सर आम्हाला जॉईन होतील. आपण घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. पण आयोजकांच्या शुभ हस्ते करणार आहोत. सन्माननीय नारायणजी पाटील साहेब आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण आपला गौरव करणार आहोत. उत्कृष्ट क्रिकेट आपण सातत्याने खेळत आलेले आहात आणि या आयोजकांचं आदरातिथ्य देखील आपण मान्य करून घ्यायचं आहे. तर सेकंड इनिंगची सुरुवात होते. 70 धावांचा पाठला करायचा आहे. पहिल्या चेंडू उदयचा बॉल हवे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फाईन लेगचा संधी मिळाली उदयला. पहिल्या चेंडूवर बाद होण्याची संधी होती पण संधी हुकली. शूटिंग मध्ये आपण भारत संघाने ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे आणि नक्कीच मनू भाकर यांच्या नावावर ते कांस्य पदक गेलेलं आहे. तर पदकां जिंकण्याची सुरुवात झालेली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिलं कांस्य पदक शूटिंगमध्ये जिंकलेलं आहे. मनू भाकर यांनी मात्र तो आनंदाचा क्षण 140 करोड भारतीयांना अनुभवण्याची संधी दिली आहे. बॉलर तयार, योगेश ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत, मिडॉनच्या पलीकडे बॉल लँड होईल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचा उदयचा कॉल होता, दिला नकार. फक्त मिळते एकच धाव. धावफलक 2 वर जाऊन पोहोचलेला आहे. राजन पाटील अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कधीच चर्चेसाठी येत नाही, मुलाखत राहिलेली आहे राजन पाटलांची. तर स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज उदयला पाहतोय. केतन पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. फुललिनचा बॉल धीम्या गतीने हाताळला होता. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय क्षेत्ररक्षक, अगदी मिडॉन पर्यंत पोहोचतोय. बॉलर तोपर्यंत पूर्ण होत्या 2 धावा. जी आउटफील्ड या अगोदर आपण पाहिली होती ती आउटफील्ड आता हलकीशी बदलेल, कारण आता पावसाची सर आपण पाहतोय आणि पाहूया या पावसाचा फायदा होतोय कुणाला, फलंदाजांना की गोलंदाजांना.
कारण किती येऊ द्या पाऊस, आम्ही पूर्ण करणार आमच्या क्रिकेटची हौस, हेच 40+ क्रिकेटपटू सांगतायत. आणि तीच हौस भागवताना आपण मागच्या 4 दिवसांपासून क्रिकेटपटूंना पाहतोय. धावसंख्या 4 झाले. यापुढचा टॉस जो होणार आहे तो मैत्री 11 पालघर वर्सेस या सामन्यातील विजेता संघ, असा आपण टॉस यानंतर करणार आहोत. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फ्लाय स्लीप, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न जरूर होता. कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही. बॉल अडवला जातोय पॉइंटला. लेग बायची एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 26 चेंडू 72 धावांची गरज आहे. 26 बॉल्स अँड 72 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. आतापर्यंत चांगलं षटक योगेश यांनी हाताळलेलं आहे आणि म्हणूनच सुरुवातीला खूप जास्त महत्त्व दिलं जाते. तुमचा फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर त्यानंतर तुमच्या डावाला तो आधार मिळतो आणि आता तेच फाउंडेशन योगेशने मिळून दिलेले आहे. योगेश हे सुरईचे गोलंदाज आपण पाहतोय. भिवंडीमध्ये एक काळ होता, एका संघटनेमध्ये 85 संघ खेळायचे आणि तेव्हा मग भिवंडीच्या बाहेरील संघांना एंट्रीच मिळायची नाही. म्हणजे एकदा का फॉर्म पडला संघ पूर्ण होऊन जायचे. आणि पुन्हा एकदा मला असं वाटते तसे सोन्याचे दिवस यायला हवेत. ऑन साईडला डब्या बटणे खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. बॉल तर पोचतोय कुठे तर अगदी लॉंग ऑफला. 1 धाव मिळते. चांगला थ्रो शेखर दळवीचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6 धावा. मनाप्रमाणे गोलंदाजी खेळूमाता वळ भिवंडी संघाकडून योगेशच्या वतीने पाहायला मिळाली. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 71 धावांची. 71 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. लगेच गाणं आलं बघा. जास्त शोधण्याची गरज पडली नाही. चला जास्त वेळ घेऊ नका. ही तर चर्चा ओव्हर ब्रेकमध्ये चालतच राहील पण तुम्ही थांबू नका. कारण तुमचे अपडेट्स देण्यासाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि त्याच्यामुळे जास्त टाईमपास होणार नाही यावर आपण लक्ष घालायचं आहे. उदय पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. पंकज गोंधळे जे नेहमीच सलामीसाठी येत आहेत ते थोडे खाली थांबतायत. केतन पाटीलला ती संधी मिळाली. उदय पाटील तर सलामीसाठीच येत आहेत. तर कधी कधी क्रमबदल देखील आवश्यक असतात. प्रत्येक कॅप्टन त्या गोष्टी ट्राय करत असतो की आपल्या टीमच्या बेटरमेंटसाठी, म्हणजे भविष्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहोत तर हे क्रमबदल खूप आवश्यक असतात. नेहमीच एकाच जोडीवर अवलंबून राहून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सुरेश पारधी येतात. फलंदाजी करताना त्यांनी एक स्फोटक खेळी खेळली. 39 धावांचं योगदान सुरेश पारधी यांनी फलंदाजी करताना दिलं आणि तुम्ही तसा उल्लेख केला की जांभूळपाडा गावातूनच ते बॅट चार्ज करून आले होते आणि त्यांची चार्जिंग तर 100% होती ते पाहायलासुद्धा मिळालं. तर आता चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज प्लीज. यानंतर अजून 2 मॅचेस खेळायचे आहेत. 4 वाजून गेलेले आहेत. 2 मॅचेस बाकी आहेत आणि त्यामुळे तो पुरेसा वेळ तुम्हाला मिळायला हवा कारण बॅड लाईट आहे. सुरेश पारधी ओव्हर द विकेट. नेक्स्ट बाहेरचा बॉल. तर वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या वतीनं. अजीम सर आज स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. ऑन साईडला बॅट स्विंग स्लॉगेट करायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेरची लेंथ गोलंदाजाने पकडले. सुरेश पारधी यांचा रनअप 15 ते 16 पावलांचा आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पण या ठिकाणी जेव्हा आपण ओलसर अशा बॉलिंग ट्रॅकवर आहोत तर तुमच्या खांद्याचा वापर तुम्ही व्यवस्थित केलात तर 5 ते 6 पावलांचा रनअप सुद्धा पुरेसा होतो आणि तेच सुरेश पारधी यांच्या वतीने पाहायला मिळते. आणि सातत्य, ॲक्युरसी, ज्या गोष्टी आपण सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वापरलेल्या आहेत, जोपासलेल्या आहेत, जतन केलेल्या आहेत, त्या स्ट्रॅटेजीवर
सुरेश पारधी खेळतायत. पाय चेचणारा यॉर्कर. LBW ची अपील का करताय, कारण तसं बाद देताच येणार नाही. कॅप्टनला तशी सूचना आम्ही टॉसच्या वेळीच दिलेली आहे, त्यामुळे ऊर्जा वाया घालवू नका. लेग बायची धाव मिळणार आहे, एक धाव ॲड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. डबल डिजिटवर कधी येणार बघा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्रिफळाचीतची 3 फलंदाज बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह त्रिफळाचीत म्हणजे हॅट्रिक सुरेश पारधी यांच्या नावावर आहे. हलकसं पदलालित्य तरी देखील उपयोग होत नाही आहे. उदय पाटील सातत्याने प्रयत्न करतात मोठ्या फटक्यांसाठी, पण या ठिकाणी बघा प्रमोद म्हात्रे बॉल कलेक्ट करताना चुकले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बॅकअप चांगला आहे. दरम्यान आज संस्कार रोशन पाटील यांचा वाढदिवस. बर्थडे बॉय येईल कधी, केक कटिंग होईल कधी, चॉकलेट आम्हाला मिळतील कधी, थोड्याच वेळाने संस्कार येतील. आमच्या भाऊजी रोशन पाटील हे देखील या ठिकाणी या स्पर्धेला नेहमीच सहकार्य करताना पाहायला मिळालेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोचतील. एक धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण या ठिकाणी उदय पाटील यांचा पाय सरकला. धाव पूर्ण होणार नाहीये. थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे आता फलंदाजांसाठी, उदय पाटीलसाठी. दरम्यान पूर्ण होते फक्त ही एक सिंगल आणि एका धावेच्या एवढे धावसंख्या पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. मनाप्रमाणे क्रिकेट मेगा 11 वाघबिळ या संघाकडून होत नाहीये, पण वेळीच पलटवार करण्याची धमक या संघामध्ये आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे, जसा मी उल्लेख केला, जशी मी चर्चा केली, बॅटिंग लाईनअप मोठी आहे. पण मैदानात उतरलेल्या फलंदाजांना ती भूमिका घ्यावी लागेल. अजूनही फलंदाज सेफ आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. केतनचा कॉल. उदय आहे सेफ. गरज होती का थ्रो करण्याची. 2च्या बदल्यात मिळतील या 3 धावा. केतन बघा भाग मिल्का भाग चित्रपटाची आठवण आली असेल. दरम्यान व्हाईट बॉलच्या 4 धावा मिळतील या. बोनस, ह्याच तर बोनसची आवश्यकता होती खरं तर मेगा 11 वाघबिळ या संघाला. आणि कदाचित याच बोनस नंतर तो धावांचा बोनस सुद्धा घेतील का फलंदाजी करताना, कारण अजूनही एकही मोठा स्ट्रोक, एकही चौकार, एकही षटकार आपण स्कोरशीटवर पाहत नाही आहोत. आणि एका बाजूने आपण जर पहिल्या डावाचा आढावा घेतला तर एका बाजूला सुरेश पारधी यांचाच तो स्फोटक खेळ आपण पाहिला. शेखर दळवी यांनी 14 धावांची सुरुवात दिली शिळमाता वर्ल्ड भिवंडी या संघाला, पण त्यानंतर सुनील 4 धावा करून बाद झाले. प्रमोद म्हात्रे 4 धावा करून बाद झाले. योगेश यांना 4 धावा बनवता आल्या आणि 39 धावा सुरेश पारधी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, ताकद नजाकत, एकच मारलाय, सॉलिड मारलाय बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, षटकार. आहेत 5, शेवटचा 1 बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. 19 चेंडूंमध्ये 56 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग करण्याची आता ती तयारी उदय पाटीलची दिसू आलेली आहे. त्याने आतापर्यंत एकूण 7 चेंडू घेतले आणि 7 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत योगदान दिलेलं आहे 12 धावांचं फलंदाजी करताना. अकुटप्याचा बॉल ऑन साईडला खेचायचा होता. बॅटची एज, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. बघा वेग काय भन्नाट आहे क्षेत्ररक्षकाचा आणि फिटनेस देखील लाजवाब पाहायला मिळतोय. सुनील पाटील काय वेगानं ते आले, कव्हरमधून एक्स्ट्रा कव्हरपर्यंत पोहोचले. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता, प्रयत्न थांबावे लागले. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 18 चेंडू 55 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. सन्माननीय नारायण पाटील वेहेळे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय इंद्रपालजी पाटील वेहेळे हे देखील व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. भिवंडीचं क्रिकेट मैदानात चालू आहे आणि भिवंडीकर येणार नाही असं होणारच नाही आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गावांतून ही सर्व पाहुणे मंडळी व्यासपीठावर आपण पाहतोय. या स्पर्धेला आपलं प्रेम देत आहेत, आपले आशीर्वाद देत आहेत, स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रार्थना करतायत. आता 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळेल कोण, तर आता पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी योगेश पाटील यांना बोलवण्यात आलेलं आहे. योगेशने सुरुवात चांगली दिली होती, 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुरेश पारधी आले. सुरेश पारधी यांच्यावरती 15 धावा खर्च झालेल्या आहेत. तर मॅच अजूनही ऑन आहे. या मैदानावर आपण हाय चेस पाहिलेला आहे आणि तोच चेस फेस करतोय तो म्हणजेच मेगा 11 वाघबीळ हा संघ. आपलं प्रस्थ टिकवून ठेवायचं असेल तर मैदानात अस्वस्थ राहून चालणार नाही आणि तीच अस्वस्थता
आता गोलंदाजाची पाहायला मिळते का? बॉल तर खूप जास्त बाहेर आहे लेग स्टम्पच्या. वाईट बॉलचा इशारा येईल. एक धाव मिळेल अवांतरची. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेट तुमच्या मनाप्रमाणे खेळता येणार नाही. तुम्हाला तुमची मनस्थिती कधी कधी बदलावी लागते आणि तोच खेळ तुम्हाला नेहमीच अधोरेखित करतो. कारण या अगोदर आपण दीपू माळी यांचा खेळ पाहिला, जो अधोरेखित खेळ 69 धावांचा तो वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर त्यांच्या नावावर आहे. आपण ऋतिक पाटील यांना पाहिलं, पहिलं निर्धाव षटक. आपण किशोर मुकादम यांना पाहिलं, दुसरं निर्धाव षटक. दीपू माळीने एकाच डावात 2दा षटकारांची तिकडी पूर्ण केली. आज सकाळी आपण शहापूरचे फलंदाज पाहिले, पिंट्या यांना पाहिलं. पिंट्या देखील चांगले खेळले. वासुदेव याने देखील षटकारांच्या 2 तिकड्या पूर्ण केल्या. तर हे वेगवेगळे विक्रम आमच्या स्कोरशीटवर आपण नोंद करतो. म्हणजेच तुमचा खेळ जर चांगला झाला तर ती चर्चा सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळेल वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून. आणि म्हणूनच अशा वेळेला जेव्हा तुमचा संघ अडचणीत आहे, तो खेळ जरी प्रतिकूल परिस्थिती असली तुम्हाला देणं बंधनकारक आहे. हो, फोर्स केलाय बॉलला. पॉवर पॅक पंच. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. उदय पाटीलचा झंझावात षटकार. योगेचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. पहिल्या डावात जितक्या धावा मी दिल्यात तितक्या धावा बनवण्याची धमक माझ्याकडे आहे आणि त्याच धर्तीवर आता त्याच्या हा दुसरा षटकार आपण पाहिलेला आहे. मेगा 11 वाघवी या संघासाठी 77 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता त्यापैकी 29 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्याचमुळे चेस जारी आहे, चेस सुरू आहे. अजूनही 10 फलंदाज बाकी आहेत. विकेट वाचून खेळ मेगा 11 वाघवीचा होतोय. 29 वर आतापर्यंत पोहोचलेले आहेत. चला, जास्त वेळ घेऊ नका. या सामन्याला जास्तीचाच वेळ लागतोय. सातत्याने आपण ती सूचना दोन्ही संघांना देतोय. सर्व संघ आपलेच आहेत, पण वेळ काय तुमच्या आमच्यासाठी थांबणार नाही आहे. तर वेळापत्रक अचूक पूर्ण झालंच पाहिजे. तर चला महेंद्र सर, काय हवंय? चेंडू हवाय. चला बॉल पाठवून द्या प्लीज. हॅपी बर्थडे टू यू. कुमार संस्कार रोशन पाटील यांचा आज वाढदिवस आणि आज वाढदिवस साजरा करतायत. आपण शुभेच्छा देऊया. भविष्यामध्ये खूप मोठा हो, चांगलं शिक्षण घे, नोकरी व्यवसायामध्ये अव्वल हो, हीच प्रार्थना आपण ईश्वरचरणी करूया. हॅपी बर्थडे टू यू कुमार संस्कार रोशन पाटील. चला प्लीज, जे काय हवंय मैदानात पुरवायचं आहे लगेच लगेच. चला नक्कीच आज 22व पुण्यस्मरण आहे स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे त्यांच्याच आठवणी प्रित्यर्थ आपण मागच्या 6 पर्वांपासून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि म्हणूनच क्रिकेटच्या माध्यमातून ती आदरांजली आपण स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे यांना समर्पित करतोय. सकाळी देखील श्रद्धांजली देऊन आजच्या वेळापत्रकाची सुरुवात आपण केली आणि नेहमीच आपल्या आठवणीत राहतील स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे. समस्त ठाकरे परिवार तसेच ग्रामस्थ मंडळ रांदोळी यांच्या वतीनं ही आदरांजली स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे यांना. चला मॅच ऑन करूया आपण. 17 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. राजन पाटील गोलंदाजीवर कधी येतील हा प्रश्न आता मला विचारला जातोय. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. सुनील पाटील सुद्धा गोलंदाजी धमक ठेवतायत. राजन पाटील आहेत लईमध्ये. प्रमोद म्हात्रे सुद्धा आहेत त्याच शर्यतीमध्ये. तर भन्नाट गोलंदाजी आहे. बॉलर चेंज झाला आहे का महेंद्र सर? नक्की मग प्रमोद म्हात्रे आले जागेवर. म्हणजेच भिवंडीकडे एक
स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आहे, जी चर्चा पण चालू होती. जशी फलंदाजीमध्ये एक धार आहे मेगा स्पोर्ट्स वाघवेकडे, त्यांना अडवण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी एक स्ट्रॉंग बॉलिंग युनिट शिळूमाता वळ भिवंडी या संघाकडे आहे. त्याचमुळे पुढचे जे 3 षटकं आहेत ती पाहण्यासाठी मजा येईल. प्रेक्षक अशीच मजा लुटण्यासाठी क्रिकेटचा खेळ पाहतायत. tenniswicket.in वर जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 17 चेंडू 48 ची गरज, 17 चेंडू 48 जवा. उदय पाटील ऑन स्ट्राईक. खूप जास्त लांब राहिले होते चेंडूच्या लाईन पासून आणि म्हणूनच ऑन साईडला ती बॅट्सविंग आपण पाहिली. हां, आता अपरकट करण्याचा अंदाज ते ड्रिल करून दाखवत आहेत. मेरिटवर खेळणं आवश्यक आहे. 29 धावा. यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल डिफ्लेक्ट होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिळते ही 1 धाव. एका धावेची नोंद होईल. धावफलकामध्ये धावसंख्या पोचते आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. सन्माननीय महेशजी ठाकरे मुख्य आयोजक समालोचन कक्षामध्ये एन्जॉय करतोय. एअर कंडिशन समालोचन कक्ष आपण पाहतोय आणि सर्व मित्रमंडळी आनंद घेत आहेत. चांगला व्ह्यू. हो, यावेळेस रीच मध्ये होता पण आउट ऑफ रीच होणार नाही. क्षेत्ररक्षक पोचता राहिला. एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाते. ताकद कमी पडली केतनची आणि त्याचमुळे या 2 धावा मिळालेल्या आहेत. फक्त 2 मिळालेल्या आहेत. बघा, केतन सुद्धा 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा विक्रम आपल्या नावावर करताना पाहायला मिळालेले आहेत. आता नाही करू शकत असे राजन पाटील म्हणतात. चॅलेंज केलंय राजन पाटील यांनी. तर पाहूया केतन यांची ती क्षमता आहे. डाऊल उंचाळणार नाही. 32 धावा धावफलकावर. योगेश पाटील थांबवण्याचा प्रयत्न करतात. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून सातत्याने हवेत आहे बॉल आणि आता फलंदाज त्या ठिकाणी होणार बाद. शेखर दळवी. यांनी म्हटलं की आता आऊट होणार आहे आणि ते आऊट सुद्धा झाले झेलचीच्या स्वरूपात. केतन बाद झाले पण केतन बाद झाल्यानंतर खरं तर हे चांगलं ठरू शकते. कारण कोण आले तर पंकज गोंधळे, ज्यांच्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पंकज गोंधळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 14 चेंडू 45 ची गरज. विशालदादा पाटील हे सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेला भेट देत आहेत. महेशदादा ठाकरे यांचे जवळचे मित्र. आणि महेशदादा, विशालदादाने एक मागणी केलेली आहे. त्या मागणीची पूर्तता होईल का? सर्व मदत करण्याची तयारी त्यांची आहे. फक्त तुमची परवानगी त्यांना हवी आहे. चला, ती मागणी काय आहे ते आपण उद्या चर्चा करूया. त्या मागणीवर 7व्या पर्वात विचार करूया. चला, 14 चेंडू 45 ची गरज. नवीन बॅटर पंकज आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक पॅकेज आहे, एक एक्सप्लोजिव्ह युनिट आहे पंकज गोंधळे आणि त्याचा एक्सप्लोजिव्हनेस आपण TDPLच्या सीझन 1ला पाहिला होता. 13 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. 13 चेंडू 45 ची गरज आहे. नवीन फलंदाज पंकज स्ट्राईक एंडला. तर 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 34. 12 चेंडू 43 धावांची गरज. 12 balls and 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 43 धावांची गरज. चला, लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्या. थांबू नका प्लीज. नवीन गोलंदाज पाठवून द्यायचं आहे. तर महेश दादा, ही सर्व मित्रमंडळी जी आपली आहे, या मित्रमंडळींबद्दल नक्कीच मला असं वाटते तुम्ही उद्या बोलायला हरकत नाही आहे. 2 शब्द बोलण्यास हरकत नाही आहे. म्हणजे जी तुम्हाला मदत मागच्या 6 वर्षांपासून ही सर्व मित्रमंडळी देत आहेत. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपला मित्र एक सामाजिक उपक्रम राबवतोय, आपल्या गावाचं नाव उंच करतोय, तर नक्कीच त्याला समर्थन देणं मित्रमंडळींचं काम आहे. आणि म्हणूनच हे सर्व मित्र एकत्रित येऊन जय हरी क्रिकेट संघ रानोळी ग्रामस्थ एकत्र येऊन या स्पर्धेला मोठं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. धन्यवाद सर्व रानोळी ग्रामस्थांचं, सर्व मित्रमंडळींचं. तर आता शेखर दळवी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 12 चेंडू 43 ची गरज. आणि बघा, समोर स्वर्गीय गणेश भोईर, स्वर्गीय भरत भोईर स्टँडमध्ये देखील रानोळी ग्रामस्थ उपस्थित आहेत. आपला कॅमेरा अँगल तिकडे घ्या दादा. प्रेक्षक स्टँडमध्ये कॅमेरा अँगल सर्वांनी हात वर करा प्लीज. जे रानोळी ग्रामस्थ समोर बसलेले आहेत सर्व स्क्रीनवर आहात. चला, हात वर करा. रानोळी ग्रामस्थ आणि सर्व खेळाडू आपण स्क्रीनवर आहात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय. होप फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. बॉल जाईल थेट
मिड विकेट सीमारेषा पार, कडक बेधडक बेधुंद षटकार. मेगा स्पोर्ट्स वाघवेलची अबाधित आहे. तर आता 11 चेंडू 37 धावांची गरज आहे. शेखर दळवी यांचं स्वागत उदय पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे आणि मॅच अजूनही ऑन आहे त्याची साक्ष मैदानाच्या आतमध्ये उदय पाटील देतोय. ताकद आहे, अनुभव आहे, अभ्यास आहे, पण शेखर दळवी हे देखील गट्सी बॉलर. जास्तच आपडबार आणि या ठिकाणी 1 फॉर दी ओव्हरची सूचना, वाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढेल. 11 चेंडू 36 धावांची गरज आहे. 11 चेंडू 36 धावांची गरज. भिवंडी वर्सेस ठाणे असा हा सामना आपण पाहतोय. कित्येक वेळा प्रेक्षणीय लढत आपण पाहिलेली आहेच. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अँगल घेतलाय पण खूप जास्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालाय. वाईट बॉलचा इशारा. परत येण्याची संधी मिळते, परत येण्याचा वेळ मिळतोय ठाणे या संघाला, कारण जे षटक हाताळलं होतं योगेश पाटील यांनी पहिलं, त्यानंतर 15 धावा आल्या सुरेश पारधी यांच्या षटकामध्ये, त्यानंतर योगेश पाटील पुन्हा आले, त्या षटकामध्ये 12 आल्या आणि आतापर्यंत या षटकात 8 धावा मिळालेल्या आहेत मेगा स्पोर्ट्स वाघवीला. त्याचमुळे धावा आल्या तर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. 11 चेंडू 35 धावांची गरज. ऑन साइडला पूल केलंय, चेंडूवर केलंय आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. षटकार. टू विन. सर्व खेळाडू एकत्रित आलेले आहेत आत्मविश्वास दुणावण्यासाठी. शेखर दळवीचा, शेखर दळवी एक जबरदस्त पॉवर पॅक ऑलराऊंडर आहेत. नाही, मी ती चर्चा केली आहे सुभाष सर, आपण ती चर्चा केली आहे बघा. कॉमेंटेटरने बायस्ड राहू नये, आपण कॉमेंटेटर समान समालोचन झालं पाहिजे दोन्ही संघाच्या बाजूने. पण ती चर्चा पण केली होती की ऑप्शन्स प्रमोद ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी केली, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये म्हणा, तालुका स्तरीयमध्ये म्हणा, प्रमोदने चांगली कामगिरी केली. त्यानंतर आपण राजन पाटीलचा आढावा घेतला दापोडेचे, ते देखील त्याच लईची गोलंदाजी करतात. पण सुरेश दळवी कमी नाही, शेखर दळवी कमी नाही आहेत. जरी 2 चेंडूवर त्यांनी 2 षटकार खेळलेत पण अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. उल्लेख मी तोच केलाय. नो बॉल. साईड बदलून गोलंदाजी केली, म्हणजे अगोदर अराउंड द विकेटने होते, आता ओव्हर द विकेटने आलेत आणि ते सांगावं लागते. आणि शेखर दळवी चुकले. डॉट बॉल होता, मी बोललो की त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. शेखर दळवी असंच सहजासहजी सामना सोडणारे नाही आहेत, पण नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री. 10 चेंडू 29. क्रॉस बॅटेड खेळलेत, तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता. बॉल स्क्वेअर लेगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील, एकाच धावेवर फलंदाज थांबतायत. अजूनही बॉल अडवला जात नाहीये, बॉल शोधतायत, लवकर शोधा नाहीतर मग फलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलतील. मिळतात या 2 धावा, 2 चिवड धावसंख्या पोचते 51 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू 26 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. जरी 40 वर्षांवरील क्रिकेटपटू क्रिकेटचा खेळ खेळतायत पण कुठल्याही क्षणासाठी वाटत ते नाहीये. तरुणांना लाजवेल असं फास्ट क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळते. प्रमोदचा खास सन्मान आम्ही उद्या करू का ते या षटकांचा चर्चा करून आपण करूया की का त्यांचा सन्मान करायला हवा. प्रमोद म्हात्रे नाव लक्षात ठेवा, आपण ती चर्चा करूया. तर शेखर दळवी ओव्हर द विकेट. मी म्हणालोय की शेखर दळवी यांच्याकडे ते क्रिकेट आहे, तो अनुभव आहे आणि प्रत्येक वेळी वेगानं चेंडू हाताळण्याची गरज नाही. पण उदय पाटील यांच्या रीचमध्ये बॉल होता. रिप्लेमध्ये आपण जर पाहिलं, अगदी बॉल बॅटला फुंकर घालून यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला, कनेक्ट होता होता राहिला. पण ही वापसी चांगली आहे. पण 8 चेंडूमध्ये 26 धावांची गरज.
हो, सरळ बॅटचा वापर, काय फॉलो थ्रू आहे. प्रमोद मात्रे पोहोचतील का, नाही पोहोचले. बॉल सीमारेच्या पलीकडे गेलाय. वेट फॉर अंपायर सिग्नल. 1 2 3 4 चौकार आहे. जबरदस्त क्रिकेट, फॅन्टॅस्टिक क्रिकेट, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक क्रिकेट पाहायला म्हणजे बघा. फॉलो थ्रू बघा, बॅकलिपचा काय वापर केलाय उदय पाटीलने आणि अगदी 1 फूट आत टप्पा घेऊन बॉल मैदानाच्या बाहेर गेला. चौकार आला. 7 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 22 धावांची. खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे अजून जास्त मजबूत होतात. आता मजबूत खांद्यांची फलंदाजी उदय पाटीलची, अनस्टॉपेबल. मैदानात आलोय तर काहीतरी करून दाखवीन. फक्त संघात सहभाग घेऊ नका, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडा. तुटून पडतोय उदय पाटील. षटकार. म्हणूनच पण अजून एक गोष्ट आहे, हे असे एकमेव खेळाडू आहेत जे तिन्ही फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेत खेळले. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळले, तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये खेळले, आता 40+ तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये सुद्धा प्रमोद मात्रे खेळत आहेत. म्हणजे 3 फॉर्मॅटमध्ये खेळणारे हे पहिले खेळाडू स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024 मधले. आता कोण येईल गोलंदाजी मार्कवर पाहूया. ऑप्शन्स खूप आहे, ऑप्शनची चर्चा झालेली आहे. पाहूया कुठल्या गोलंदाजाला निवडलं जाते. पण एका बाजूला उदय, अनस्टॉपेबल, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, फॅसिनेटिंग बॅटिंग उदयची पाहायला मिळाले. कारण उदय डावाला पकडून चालतो, योगदान कसं द्यायचं आहे त्याचा अभ्यास मनात करतो. आणि आता बॉलिंग ट्रॅकर बॉलर आलेला आहे, राजा आलेले आहेत, मॅन फ्रॉम खोणी. आपण ॲक्च्युली ना जे रेग्युलर क्रिकेटर्स आहेत त्यांना आपण बॉय फ्रॉम बोलायला पाहिजे. बॉय फ्रॉम गोरसे, बॉय फ्रॉम भाईंदर, मी बॉयज आहे अजूनपर्यंत, बॉय फ्रॉम भाईंदर, मनीष आणि 40+ आहेत त्यांना आपण मॅन फ्रॉम बोलायला पाहिजे, राईट. या ठिकाणी रिप्ले बघा, मागच्या षटकाचा काय फॉलो थ्रू आहे बघा. उदय पाटील बॅटस्विंगचा वापर कसा करायला हवा बघा. बॅट ग्रिपिंग होत नाही पावसामध्ये, पण तरी देखील काय बॅटस्विंग आहे, ताकद आहे. क्रॉस बॅटर खेळले, पुलचा फटका तर लाजवाबच होता. अगदी शेवटी नशीब या हॉटेलच्या टेरेसवर जाऊन तो बॉल लँड झाला. पण आता मागचं सर्व विसरून या दोन्ही संघांना या शेवटच्या षटकावर फोकस करायचा आहे. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज, कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम. जिंकण्याची शक्यता दोन्ही संघांकडे आहे, पण त्या शक्यतेवर शाश्वतीचं प्रमाण कोण देते पाहूया. 6 चेंडू 16ची गरज. ऑल द बेस्ट टीम शेळूमाता वर्ल्ड भिवंडी, ऑल द बेस्ट मेगा 11 वाघबीळ ठाणे. बॉलिंग ट्रॅकवर राजा, स्ट्रायकर एंडला पंकज गोंदले, नॉन स्ट्रायकर एंडला उदय. सॉक्स घालून खेळताना थोडं सांभाळून खेळा, कारण कॉन्क्रीटवर सॉक्स सरकण्याची भीती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे एकतर अनवाणी किंवा शूज सॉक्सवर आपण स्लिप होऊ शकता. थोडी सुरक्षिततेची काळजी घ्या. तर आता थोडा वेळ जास्त जातोय असंच कुठेतरी आम्हाला कळवलं जातंय, तर कृपया आपण थोडासा वेग द्यायस हरकत नाही आहे. 4:30 वाजलेले आहेत आणि अजूनही 2 सामने बाकी आहेत. चला, कॅप्टन यायचं आहे. मैत्री 11 पालघर टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून तो वेळ आपला वाचेल. तर इलियास पठाणजी, आपण टॉससाठी तयारीत राहा. यानंतर आपण लगेच टॉस घेऊन पुढचा सामना ऑन करणार आहोत. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. जे मागचे सर्व फ्लेक्स आपण पाहतोय, डिझायनर फ्लेक्स पाहतोय, श्रीकृष्ण ग्राफिक्सच्या वतीनं ते डिझायनर फ्लेक्स आपण पाहतोय. चला, नाही हे तर जियान आहेत, हे जियान आहे. जियानचा वाढदिवस नाही आज, रोशन दादा आलेले आहेत. येस, जियान आले. जियान आता लगेच बड्डे बॉय आलेले आहेत. मिस्टर संस्कार रोशन पाटील आणि संस्कारची पूर्ण मंडळीच आले. पूर्ण मोठा त्यांचा फॅनबेस आहे, मित्रमंडळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत. तर संस्कार रोशन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आपण थोड्या वेळानंतर साजरा करणार आहोत या व्यासपीठावर. बघा एका खेळाडूची किती काळजी घेतली जाते.
जे काही मागणार ते पुरवलं जाणार आहे. बघा या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत संस्कार रोशन पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचेच मामा म्हणजेच महेश ठाकरे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. मुख्य आयोजक स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकाचे. मामा विचारपूस करतोय भाच्याची, शिक्षण कसं चाललंय, अभ्यास कसा चाललाय, कारण आज रविवार असल्यामुळे तो या ठिकाणी आलाय, नाहीतर मग शाळा असते. आणि शिक्षणावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या सर्व गोष्टी जोपासून तुम्हाला तुमचे छंद पूर्ण करता आले पाहिजेत. तर आता पुन्हा एकदा 40+ क्रिकेटपटू आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न आज दिवसभरामध्ये करताना पाहायला मिळालेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण पूर्ववत होतोय. बॉल्स शिल्लक आहेत 6 आणि आवश्यकता आहे 16ची. वाघबीळ संघ पोहोचलेला आहे 61 वर. 77 धावांचा पाठलाग करताना पंकज गोंधळे स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड ऑफ मिड विकेट, डीप मिड विकेट आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. तर पाहूया या ठिकाणी आढावा कोणाचा यशस्वी होतोय, गोलंदाजाचा की फलंदाजाचा. राजा तयार पंकजसाठी. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव मिळते मेगा 11 वाघबीळ ठाणेला. धावसंख्या जाते 62 वर. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. पुढे जायचंय तर मागे वळून चालत नाही, असाच क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याचमुळे आता फोकस्ड राहावं लागेल प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघांना. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, रायझिंग डिलिव्हरी, थोडेसे दूर राहिले होते पंकज गोंधळे. एक डॉट बॉलचं महत्त्व माहिती आहे शिवमाता वळ भिवंडी या संघाला आणि म्हणूनच तो जल्लोष इतर क्षेत्ररक्षकांचा ऐकायला मिळाला टाळ्या वाजवून. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही 15 धावांची गरज. जबरदस्त सामना रंगतोय, प्रेक्षकांना आनंद देतोय. तुम्हाला सर्वांना स्क्रीन समोर थांबवतोय. 5 चेंडू 15. ऑकवर्ड बॉडी पोझिशन आणि त्या ठिकाणी विकेट किपर शेखर दळवी यांचं स्ट्रगल काय संपण्याचं नावच घेत नाहीये. आता स्ट्राईक रोटेट झाली, उदयला स्ट्राईकवर आणले. 22ची 1 धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 63 वर. जिंकण्यासाठी 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. साधा प्रयत्नांना दुनिया विचारत नाही, प्रयत्न करायचे ते जिंकण्याचेच आणि तेच प्रयत्न या अगोदर उदय पाटील यांचे पाहायला मिळाले. राजाने सुद्धा या षटकाची चांगलीच सुरुवात केली. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूवर फक्त वाघबीळ संघाला 2 धावाच मिळालेल्या आहेत. 4 चेंडू 14 धावा. हो, यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर उदयचा होता. उदयची इच्छा नाहीये धाव घेण्याची, कारण मलाच सामना फिनिश करायचा आहे. तोच आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय. कारण एक वेळेस औषधाला एक्सपायरी डेट आहे, पण उदय पाटीलच्या आक्रमक खेळीला एक्सपायरी डेट नाही आहे. सातत्याने आपण ती फलंदाजी पाहत आलेलो आहोत. त्याचमुळे पुढचा चेंडू खूप महत्त्वाचा असेल, कारण आता बॉल्स बाकी आहेत 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 balls and 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढच्या चेंडूवर धावा आल्याच पाहिजेत, कमीत कमी 2 आल्याच पाहिजेत. असंच कुठेतरी स्टॅट्स सांगते, असंच कुठेतरी गणित सांगते. समीकरण सोडवण्याची पद्धत जर अचूक राहिली तर मग उत्तर अचूक मिळेल. पद्धत चुकली तर उत्तर सुद्धा चुकणार आहे. पाहूया या ठिकाणी चुकतोय कोण, फलंदाज की गोलंदाज. राजा आहे तयार आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी, पण उदय सुद्धा माघार घेण्यासाठी आला नाहीये. 3 चेंडू 14 धावांची गरज. मॅच गरमागरम अवस्थेत येऊन पोहोचलेली आहे. ऑनसाइडला आडव्या बॅटने खेळलेत. 1 धाव तर होते पूर्ण. राजन पाटील बॉलवर पोहोचतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न आता पूर्णत्वास जाणार नाही आणि पंकज गोंधळे परततील. फक्त 1 धाव मिळते. 2 चेंडू 13ची गरज. 2 balls 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना अजूनही संपलेला नाहीये. पाहूया आता मेगा 11 या संघाकडून कुठला फलंदाज येतोय. नंदू पाटील. एक लक फॅक्टर आहे नंदू पाटीलचं आणि पाहूया ते लक फॅक्टर मेगा 11 वाघबीळ संघासाठी येते का. कारण 2 षटकं त्यांची पाहिली जी नशीब आणि मेहनतीची होती, ज्यामुळेच खरं तर तो आधार पहिल्या डावामध्ये मेगा 11 वाघबीळ ठाणे या संघाला मिळाला. पण आता गोलंदाजीच करून चालत नाही, तर तुम्हाला फलंदाजी या भूमिकेमध्ये सुद्धा यावं लागते आणि कठीण परिस्थिती आहे.
आणि कठीण परिस्थितीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचं नेहमीच जगाकडून कौतुक होतं आणि तेच कौतुकास पात्र अशी फलंदाजी पाहायला मिळेल का नंदू पाटीलची. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. भिवंडीला माहिती आहे की ठाणे संघ देखील एक चांगलीच जमेची बाजू देऊ शकतो, पण आता मात्र जवळपास विजय सुनिश्चित झालेला आहे. एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 13ची. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती. वाटलं होते उदय पाटील लईमध्ये होते, उदयकडे स्ट्राईक सुद्धा आली होती, पण मात्र गोलंदाज राजा याने मात्र आज मैदानावर आपला गाजावाजा दाखवलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आणि एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 13ची. स्ट्रायकर एंडला आपण नंदू पाटील यांना पाहतोय. अटॅकिंग स्टान्स ऑन साइडला पुल केलंय, पण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळून काय फायदा. षटकार जरी आलाय तरी देखील मात्र सामना जिंकलेला आहे. शेळू माता भिवंडी, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. मेगा